मराठी भाषेला अलीकडेच केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे। मराठी भाषेचं महत्त्व टिकवण्यासाठी मराठी बोलणे आणि मराठीत व्यवहार करणे गरजेचे आहे। त्यामुळे आता राज्य सरकारने मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे। महाराष्ट्राच्या सर्व शासकीय, निमशासकीय आणि कार्यालयात मराठी बोलणे अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे। आता सरकारी कार्यालयात दर्शनी भागात मराठी भाषेत बोलण्याबद्दल दर्शनी भागात फलक लावण्याचे बंधन करण्यात येणार आहे। तसेच मराठी भाषेचा वापर करण्यास नकार देणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांच्यावर देखील शिस्तभंगाची कारवाई होणार याबाबत मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले असल्याचे अनेक वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले आहे। राज्य शासन मराठी भाषेचा वापर सर्वत्र करावा म्हणून प्रयत्न करत असून यामध्ये सर्व युवकांनी आणि नागरिकांनी सुद्धा जागृत राहून आपल्या परिसरातील दिसणारे नामफलक मराठीत करण्यासाठी प्रशासनाला सांगून प्रयत्न करावे याबाबतचे आवाहन शिवसेना उपशहर प्रमुख राहुल गायकवाड यांनी केले आहे। राहुल गायकवाड यांनी खोपोली शहरातील सर्व शाळा आणि महाविद्यालयाचे नामफलक सुयोग्य आकाराचे मराठी देवनागरी लिपीत असावी याबाबत सर्व शाळांमध्ये भेट देऊन निवेदन दिले आहे। तसेच येत्या 27 फेब्रुवारीपर्यंत सर्व शाळांचे नामफलकावर नाव मराठीत करण्याची मागणी राहुल गायकवाड यांनी केली असल्याची माहिती पत्रकारांना दिली आहे। अधिनियम 2022ला तेव्हा स्वायत्त संस्थेला त्याचा अधिकार दिलेला आहे, जे आपल्याकडे त्याचा संस्था म्हणजे नगरपालिकेने आणि नगरपालिका प्रशासनाने या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे का आपल्या इथल्या ज्या दुकाने असतील किंवा महानगरपालिकेच्या ज्या शाळा असतील किंवा प्रायव्हेट शाळा असतील या सर्वांचे बोर्ड हे आपल्याला मराठीत असणं गरजेचं आहे। परंतु नगरपालिकेच्या प्रशासनाने अशी कुठलीही कारवाई खोपोलीमध्ये केलेली मला दिसत नाही। मी आज तहसीलदारांशी येऊन बोललो, तहसीलदारांचं म्हणणं आहे की आम्ही खालापूर तालुक्यातले जेवढे आस्थापना असतील, शाळा असतील त्यांनाही आम्ही नोटिसा काढत आहोत का सर्वांनी आपले बोर्ड मराठीत करून घ्यावे। भविष्य काळामध्ये आम्ही माननीय मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर ही गोष्ट टाकणार आहोत आणि त्यांना निवेदन देणार आहोत का तुम्ही खोपोली शहरामध्ये असलेल्या सर्व आस्थापनांचे अशी कोणतीतरी एकतर पेपर नोटीस करावी किंवा जाहिरात करावी तर सर्वांनी आपले बोर्ड 15 दिवसामध्ये करून घ्यावेत मराठीमध्ये, अन्यथा तुम्ही त्यांच्यावर दंड लावा सुरुवात करावी। अशी भविष्यामध्ये मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन आम्ही त्यांच्याकडे स्पष्ट मागणी करणार आहोत। आणि सदरच्या मराठी बोर्डच्या बाबतीमध्ये मी असो, आमचा शिवसेना पक्ष असो, असं शांत बसणार नाही। मराठी बोर्ड हे झालेच पाहिजे। शाळांचे बोर्ड, विद्यालयांचे बोर्ड आणि आस्थापनांचे बोर्ड हे मराठीमध्ये असले गरजेचं आहे आणि ते सर्वांनी करावे अशी आम्ही सर्वांना हात जोडून विनंती करतोय। सम्राट मराठी लाईव्हसाठी शिवाजी जाधवसह ब्युरो रिपोर्ट, खोपोली।